ते आता ते समजा त्यांचं मोठेपण आहे, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतो आहे आणि माझा समाजही बघतो आहे की ज्यांना मोठं केलं ते कसे विरोध करायला लागलेत. मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागलेत. त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत, आम्ही बघतो आहे. परंतु ते मी याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलेल त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर. माझा मालक समाज आहे, परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे. परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्यासोबत पण आहेत. त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलेन आणि माझा समाज पण बोलेल. पण सत्य आणि कटू हे आहे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा मागत असताना एवढ्या मोठ्या गृहमंत्र्यांना जाणून बुजून षडयंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी नाराजीची आता लाट उसळलेली, आमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बोललो आणि आमचेच मराठ्याचे आमदार म्हणायला लागले. आमच्या नेत्याला बोललो, अरे तुझा नेता नाही आहे, हे समाजाचे लेकरं आहेत तुझे, ज्यांनी तुला मतदान करून मोठं केलं. मराठा समाज बघतोय की यांना किती मोठं केलं आणि आज काय षडयंत्र रचायला लागले. काही होणार नाही. माझीच उलट विनंती आहे सरकारला की तुम्ही डावपेचं बंद करा. तुम्ही डावपेचं बंद करा. मराठ्यांची नाराजी लाट अंगावर घेऊ नका. तुम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या. मी हटू शकत नाही अंमलबजावणीपासून आणि सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यापासून. धन्यवाद. लोकसभा तुम्ही नाकारत नाही आहेत, म्हणजे स्पष्ट नाकारत नाहीत. कालपर्यंत तुम्ही जे म्हणत होतात की मी राजकारणात जाणारच नाही, राजकारण माझा अजेंडा नाही, आता तुम्ही म्हणताय की नंतर त्यावर विचार करून नंतर बोलू. मग आता काय नाकारत नाही? आता काय म्हणलो? मग आता तेच म्हणलो की अजेंडाच नाही आहे माझा. तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्याजवळ काय आहे की मराठा आरक्षण आणि ते लेकरं त्यांना मोठं करायचं आहे, त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं, हा माझ्यासमोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोर समजा. कारण असले गृहमंत्र्यांनी कितीही संकट उभा केली तरी माझ्या मराठ्यांनी हे सहज पार केलेले. सहज. तुम्ही कितीही केसेस केल्या, मराठा केसेसला घाबरणार नाही आणि हटणार पण नाही. परंतु हे बघा, त्यांचा अधिकार आहे ते बोललेत, त्यांचा अधिकार आहे ते बोललेत. म्हणून काही गोष्टीचा डायरेक्ट काही आम्ही बोललोच पाहिजे असं काही नाही. अधिकार आहे आम्हाला सुद्धा की समाजाचा विषय येतो. माझा मालक समाज आहे आणि माझा अजेंडा राजकारण नाही. पण यापूर्वी त्यांनी 2-3दा बाईट पण दिला होता की तुम्ही राजकारणात यावं, जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यावेळेस सांगितलं होतं. पण आता ते मागणीच महाविकास आघाडीला करतायत की आम्ही तुमच्यासोबत येत असताना या अटी असतील, त्या अटीमध्ये जालना लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी असं लिहिलं आहे. मी बोललोच ना आत्ता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या या राहिले आणि ते स्पष्ट आहे कधी पण. म्हणून मराठा समाजातसुद्धा त्यांची क्रेज आहे. ते त्यांचा स्पष्टपणामुळे आवडते. ते खरे आहेत आणि खरा माणूस हा समाजाला पटत असतो. त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही, त्यात माणुसकी बघितली जाते. तो माणूस खरोखरच ग्रेट आहे. परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षणावर माझा सध्याचा. कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळवून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवणार आहे. सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले षडयंत्र तोडलेले आहेत. आम्हाला हे षडयंत्र तोडायचं. हे खोटे नाटक जे जाळं पसरले याला कोणतं चक्र म्हणते ते चक्रव्यूह, तो भेदायचा आहे आता आणि भेदून बाहेर येणार, हरणार नाही. या पत्रानंतर तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना काही सांगणार आहात का, आवाहन करणार आहात? नाही, त्यांना सांगायत का मोठा मी नाही आहे. कारण ते कोणताही शब्द घेताना किंवा काही बोलताना खूप विचारपूर्वक आणि ते अभ्यास होईल. कोणाला सल्ले द्यायचे नसतात. ते हुशार आहेत, त्यांच्याबद्दलचा आमच्या मनातला आदर आहे. परंतु माझ्यासमोर सध्या शिव अजेंडा आहे की मराठा आरक्षण, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, केसेस माग घेणे, हैदराबादचं गॅजेट आणि चाललेला जो राज्यात दहशतवादी आणि दडपशाही ही गुंडगिरी म्हणते त्याला, ही मराठ्यांपुरती आहे. मराठा द्वेष जो गृहमंत्र्यात भरलेला आहे तो त्यांनी कमी करून मराठ्यांना न्याय द्यावा, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन. असं आहे की तुम्हाला तुमच्या आंदोलनावरती आरोप होतो की हे आंदोलन राष्ट्रवादीच्या त्याला रसद पुरवली, जी विरोधकांची भाषा आहे तीच तुम्ही बोलता आणि असं सगळं वातावरण असता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडूनच तुम्हाला प्रकाश आंबेडकर उमेदवारीची घोषणा करतात. या सगळ्याला तुम्ही कसं बघता एकंदरीत? हे तर पहिल्यापासूनच आहे.
याच्या आधीचा प्रश्न नाही विचारला तुम्ही. याच्या आधी मत होती शिंदे साहेबाचा आली, त्याच्या आधी मत होती देवेंद्र फडणवीस साहेबाचा आली. खरं आहे. त्याच्यानंतर काही नाही सापडलं तर असं म्हणायला लागले. आता तर नवीनच चाललं सोशल मीडियावर. खोटे मराठा बांधवांनो हे सुद्धा लक्षात असतं, खोटे अकाउंट बनलेत, खोटे. आणि ते मराठा नावाने विरोध करतात आपल्याला. 3 दिवसापासून पोरं आपले चेक करतात. त्याचा आज सार बाहेर आला आज की हे अकाउंट कोण आहेत. मराठीचे विरोध करतात का, 10% घ्या म्हणतात का, जरांगेचं आंदोलन असं तसं. मराठा बांधव नाही, सगळे फेक अकाउंट आहेत. टोटल मराठे सगळे एकतर्फी आहेत. आज बी मराठे खचणार नाहीत, घाबरणार सुद्धा नाहीत, फक्त शांत आहेत. आणि शांत राहून विचार करा आपल्या विरोधात कोणता मंत्री आमदार बोलतोय. कारण पुढं आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात. कारण आपला जात संपायला निघणाराला आपल्याला सुद्धा त्याच्याबद्दल विचार करावा लागणार आहे. म्हणून शांततेने लक्ष ठेवायचे. आणि केसेसला मराठा घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही, घाबरणार सुद्धा नाही. या संकटाला मराठा सामोरं जाणार. आणि सरकारनं जे हरायचं ठरवलंय, मी हरू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.